साधारण शिवप्रेमी म्हणून माझी जी भावना आहे की आपण ज्यावेळेस चुकतो त्यावेळेस आपण माफी मागतो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतोय की ज्या छत्रपती शिवरायांमुळे हा महाराष्ट्र उभ्या जगात ओळखला जातो, त्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची अशा प्रकारे विडंबना होणं, तो पुतळा पडणं आणि तो पुतळा तुटून पडणं, म्हणजे एकीकडे हात पडलेला आहे, एकीकडे चेहरा महाराजांचा पडलेला आहे. माझ्यासारख्याला हे अत्यंत वेदनादायी चित्र आहे. त्यामुळे कोण्या तोंडानं माफी मागायची? एखादा नवीन कंत्राटदार येतो, त्याला धातूर-मातूर कंत्राट दिलं जातं, तो तिथे पुतळा काय उभा करतो, त्याची सनातन प्रभातमधून त्याच्यावर स्तुतितुम्न काय उधळल्या जातात. आणि अशा वेळेस इतकी मोठी घटना घडल्यानंतर जशी अपेक्षित उत्तर यायला पाहिजे की महाराष्ट्र शासनाकडून, म्हणजे अजितदादांचं तुम्ही उत्तर जर ऐकलं असेल की आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावं, तीच भूमिका सरकारची असली पाहिजे, ती आहे पण. पण आता या गोष्टीचा राजकारण न करता विरोधकांना पण आमची विनंती आहे की त्याचं राजकारण करू नये. पण अशा प्रकारची अवहेलना छत्रपती शिवरायांची महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झाली नाही. शत्रूंनी सुद्धा महाराजांचा सन्मान केलाय. अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रतापगडावर बसवलेला पुतळा असेल, तो तुम्ही आजही बघा की ऊन वारा पाऊस सहन करत अजूनही तसाच अश्वारूढ पुतळा आपल्याला तिथे विराजमान झालेला दिसतो. मात्र हा काहीतरी कोणी आपटे नावाचा कंत्राटदार, त्याला कंत्राट कोणी दिलं, त्यांनी कशा प्रकारे ते घाईघाईत काम केलं आणि अशा प्रकारे काम करताना महाराजांचं विटंबना होईल असं जर त्या आपटेनी केलं असेल, तर आपटेसहित जी कोणी लोक दोषी आहेत, ज्यांनी कोणी त्यात चूक केली असेल, त्या सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांची तात्काळ चौकशी झाली पाहिजे. त्याला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अशा प्रकारे झालेली विडंबना नक्कीच मन हेलावणारी आहे. म्हणून महाराज, आम्ही कोण्या तोंडानं माफी मागावी अशा आशयाचं मी ट्विट केलं. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.